हे गाईज, मी अंकिता कर्देकर. हाय हॅलो नमस्ते. आपल्या कोकणातील अंकिता या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत करते. तर कोकणात सगळीकडेच शिमग्याचं वातावरण चालू आहे आणि मी आहे आपल्या लाडघरमधील भंडारवाड्यात आहे, औदुंबरवाडीत. तर आज 24 तारीख आपल्याकडे ताडील येथील श्रीदेव भैरवनाथची पालखी आपल्याकडे येणार आहे. तर या पालखीचं आगमन होणार आहे आणि ही पालखी आहे ना, ती खूप खास आहे माझ्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याकडे गावातील महिला ओटी कसं भरतात किंवा परंपरा काय आहेत, पालखी कशी नाचवली जाते आणि ह्या पालखीचा जो आवाज आहे ना, म्हणजे वाद्य आहेत त्या पालखीची, ती आवाज ऐकूनच एकदम असा जोश एकदम मनात असं निर्माण होतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, नक्कीच मजा येणार आहे. तर मित्रांनो, घरी आपल्या पालखी येणार म्हणून अंगणात मी, आत्या आणि आईने तिघीत मिळून रांगोळी काढले. तर सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे आणि देव कधी एकदाचं घरी येतोय आणि दर्शन देतोय याची वाट बघतोय. तर मित्रांनो, फायनली तो क्षण आलाच. ताडीलचे ग्रामदैवत श्रीदेव भैरवनाथ आपल्याला दर्शन देण्यासाठी आपल्या घरी शिमग्यानिमित्त आपल्या घरी आलेला आहे. मित्रांनो, दरवर्षी ताडीलच्या पालखीला नैवेद्य
गर्देकर यांच्या घरी दाखवले जाते आणि पालखी घेऊन जे येतात ग्रामस्थ ताडीलचे त्यांना, तसेच आपले लाडघरचे ग्रामस्थ महिला मंडळ यांना इथे जेवण असतं, प्रसादी असते. येथे पालखीला नैवेद्य दाखवले जाते, त्यानंतर प्रसादी असते, जेवण असतं. नैवेद्य प्रसादी झाल्यानंतर ह्या घरातील महिला आहेत त्या ओटी भरतात आणि त्यानंतर सगळे गावकरी पालखी नाचवायला घेतात. पालखी नाचवून झाल्यानंतर देव असतो तो पुढच्या गावकऱ्यांच्या भेटीला दर्शनासाठी पुढे प्रस्थान करतो. मित्रांनो, आपला आजच्या ताडीच्या पालखीचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. तर मित्रांनो, सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, शिमगा म्हणजे काय, तो कसा साजरा केला जातो हे जर बघायचं असेल तर तुम्हाला कोकणातच पाहायला भेटणार आहे. तर आजचा आपला व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आजपर्यंत जसा सपोर्ट तुम्ही करताय तसाच सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.